नमस्कार मित्रांनो, मी आस्तिक साबळे. सोयाबीन, कापूस या पिकांसाठी जे काही सरकार अनुदान देणार आहे, त्या अनुदानासाठी अर्ज सुरू झालेले आहेत. हेक्टरी 5,000 रुपये मिळणार आहेत. आता आपण या व्हिडिओमध्ये जो काही फॉर्म भरून द्यायचा आहे, तो फॉर्म कुठे भरून द्यायचा, काय काय माहिती भरायची, ती आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता 8 ऑगस्ट 2024 रोजी हे परिपत्र शासनाने काढलेलं आहे. तर खाली तुम्ही विषय पाहू शकता. सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा हा विषय आहे. तर खाली पाहू शकता तुम्ही उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन शासन निर्णयान्वये राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील ई-पीक पाहणीवरील नोंदीत कापूस व सोयाबीन व उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या अर्थसहाय्याने वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाच्या डीबीटी माध्यमातून होणार आहे. त्या अनुषंगाने अनुज्ञेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधारसंबंधी माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमती पत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदारांच्या बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने घ्यावयाच्या ना हरकत पत्राचा नमुना सोबत जोडून पाठविण्यात येत आहे. तर तुम्ही खाली पाहू शकता. इथं तुम्हाला आता संमतीपत्र दिलेलं आहे. सन 2023च्या खरीप हंगामातील ई-पीक पाहणी पोर्टलवर नोंदित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या व कृषी विभागाच्या अन्य योजनांतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मी खाली सही करणार. या संमतीपत्राद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्या आधारे बायोमेट्रिक आणि किंवा तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैधतेसह मला मिळवायच्या लाभासाठी आधार, वित्तीय व इतर अर्थसहाय्य लाभ सेवा यांचे लक्षित वितरण अधिनियम 2016 नुसार संमती देत आहे. माझ्या आधारसंबंधी माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटविण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगतो. तर खाली तुम्हाला इथं फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला इथं सर्वप्रथम जिल्हा दिला आहे. तुमचा जो काही जिल्हा आहे तो तुम्ही इथं जिल्हा टाका, तालुका आहे, गाव आहे, शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव आधार कार्डनुसार मराठी व इंग्रजीमध्ये लिहायचं आहे. तुम्हाला जे काही शेतकऱ्यांचं संपूर्ण नाव आहे ते मराठीत आणि इंग्रजीत खाली लिहायचं आहे. खाली तुम्ही दिलेलं आहे तुम्हाला पहिले नाव. तुम्हाला इथं पहिलं नाव जे आहे ते मराठीत लिहायचं आहे. मधले नाव पण आडनाव. पुन्हा खाली तुम्हाला फर्स्ट नेम दिले ते तुम्हाला आता इथं इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. आधार क्रमांक इंग्रजीमधून तुम्हाला जो काही आधार क्रमांक लिहायचा आहे तो इंग्रजीमधून लिहायचा आहे. शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक तुम्हाला इथं खाली लिहायचा आहे. दिनांक बी लिहायची आहे इथं आणि अर्जदाराची सही द्यायची आहे. संबंधित कृषी सहाय्यकांची संपूर्ण नावासह स्वाक्षरी व दिनांक. तुम्हाला इथं दिनांक लिहून स्वाक्षरी लिहायची आहे. खाली आता तुम्हाला दिलं आहे सामायिक खातेदार ना हरकत पत्र. तुम्हाला इथं ना हरकत पत्र दिलं आहे सामायिक खातेदाराचं, ते तुम्ही खाली भरू शकता. इथं तुम्ही पाहू शकता. सन 2023च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक पाहणी पोर्टलवर नोंद झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या योजनेचा आम्हाला लाभ घ्यावयाचा आहे. आम्ही जिल्हा तुम्हाला इथं जिल्हा लिहायचा आहे, तालुका लिहायचा आहे, गाव लिहायचं आहे, जे काही ते मधील संयुक्त खाते क्रमांक तुम्हाला इथं खाते क्रमांक लिहायचा आहे. जे हिस्सेदार आहोत ते तुम्ही त्याचे हिस्सेदार आहात. आम्हाला अनुज्ञेय असणाऱ्या लाभाची रक्कम ही आम्ही सर्वसंमतीने आमच्यातील सहहिस्सेदार असलेल्या खालील खातेदार यांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये जमा करण्यास संमती देत आहोत. तर इथं तुम्हाला लिहायचं आहे तुम्ही श्री किंवा श्रीमती, मिस्टर किंवा मिसेस तुमचे इथं नाव लिहायचे आहेत. जर तुम्हाला मराठीतून लिहायचं आहे. खातेदाराचे संपूर्ण नाव मराठीमध्ये लिहायचे आहेत आणि खाली तुम्हाला इंग्रजीमध्ये लिहायचं आहे. खातेदार आधार क्रमांक इंग्रजीमध्ये लिहायचा आहे. खातेदाराचा मोबाईल क्रमांक इंग्रजीमध्ये लिहायचा आहे. खाली तुम्ही पाहू शकता खातेदाराचे नाव आणि संमतीबाबतच्या सह्या तुम्हाला इथे लिहायच्या आहेत. संमती कृषी सहाय्याचे नाव व सही दिनांकासह. हे जे काही सर्व भरल्याच्या नंतर तुमची जी काही अनुदानाची प्रोसेस आहे ती सर्व होणार आहे. महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो. तुमच्या शेतकरी मित्रांना नक्कीच शेअर करा. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.